हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. तर चला आज आपण काहीतरी नवीन बनवणार आहे आणि हे बनवणार आहे रव्यापासून. तर बघा तुम्ही एवढं कुरकुरीत आणि खूप छान आहे. तर हे सॉससोबत तुम्ही किंवा चटणीसोबत खाऊ शकतात किंवा नुसतंही खाऊ शकतात. चला तर एवढं साधं आणि सोपं आहे. मी इथं मोठी वाटी होती म्हणून छोट्या वाटीने 1 वाटी रवा घेतलेला आहे, 2 बटाटे घेतले, 2 मिरची घेतलेली आहे आणि बघू शकता तुम्ही मी 2 बटाटे चिरून घेतलेले आहे. याला स्वच्छ धुवून घेतलं आणि आता इथं खिसणी घेतलेली आहे. मोठ्या दाताची खिसणी घ्यायची आपल्याला. तर बघा इथं मी खिसणी घेतलेली आहे. खिसणीनं खिसून घेतले तर बटाटे 2 आणि बघा इथं मिरची पण कापून घेतली होती. इथं बघा किती छान म्हणजे पहिले पाणी मी टाकून दिलं, दुसऱ्या पाण्यात ठेवले होते ते आणि बघा एवढे मस्त खिसून घेतलेलं आहे. इथं कढई तापायला ठेवलेली आहे मी आणि त्याच्यात टाकलेला आहे मी ओवा. तर बघू शकता तुम्ही ओवा टाकल्याने एवढे कुरकुरीत होतात ना. जिऱ्याने टाकायचे, आपल्याला ओवा टाकायचा. आणि ही 2 मिरची कापलेली होती मी, ती तळून घ्यायची आपल्याला, कच्ची टाकायची नाही आहे. कोणी कोणी आदनात टाकतं मिरची, तर आपल्याला आदनात मिरची टाकायची नाही आहे, तळून घ्यायची मिरची. म्हणजे आपल्याला जे आपण बनवतो ना कुरकुरीत छान नाश्ता, तो रव्याचा नाश्ता खूप छान कुरकुरीत बनला जातो आणि टेस्टही छान येते. हे बघा बटाटे शिरलेले होते, मी 2 बटाटे किसून घेतले होते, ते बटाटे आपण ह्यामध्ये ॲड करून घेणार आहे. तर बघा तुम्ही इथं मी फोडणी टाकलेली आहे मस्त. आणि फोडणी आपल्याला अंदाजेच टाकायची. इथं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि आपण एक मोठी वाटी भरून पाणी टाकलेलं आहे ह्यामध्ये. जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला, याला घट्ट भिजवायचं आहे म्हणून. तर बघा तुम्ही आणि याला 2 मिनटं, 1च मिनटं मी त्याला शिजू दिलं होतं. म्हणजे आपले जे हे खिस आहे ना तो छानपैकी शिजतो, थोडा अर्ध्याच्या वरतीच थोडा शिजून निघतो. बघा एवढा छान शिजत आहे इथं थोडा थोडा. आणि काटा चम्मच घ्यायचा आपल्याला, साधा चम्मच किंवा काही घ्यायचं नाही, उलथणं वगैरे पण घ्यायचं नाही. तर बघा तुम्ही इथं मी काटा चम्मच घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला जे हाटायचं ना आता हे रवा, तर तो इतका छान हाटल्या जातो खूप छान फेटून घेतला जातो आणि मग गिठुळ्या वगैरे काहीच राहत नाही ह्यामध्ये. तर बघू शकता तुम्ही मी इथं काटा चम्मच घेतलेला आहे. तर काटा चम्मचनं आपल्याला याला छानपैकी फेटून घ्यायचं आहे. तर बघा मस्तपैकी याला फेटून घेत आहे आणि याला पटपट नाही फेटलं की लगेच गाठी तयार होतात याच्या. बघू शकता तुम्ही याच्या लगेच गाठी तयार होऊ लागल्या होत्या. तर पटपट मी थोडंसं होतं उरलेलं त्यामध्ये, तर ते लगेच ॲड करून घेतलं आणि हे घट्टही होऊ लागलं होतं पटापटा आणि याच्या गाठीही तयार होत होत्या. तर बघा तुम्ही मस्तपैकी याला फेटून घेतलेलं आहे आणि लगेच त्याच्यातलं पाणी आटू लागलं, लगेच घट्ट होत होतं हे. आणि कमी गॅसवरतीच करून घेतलेलं होतं मी, म्हणजे ते छानपैकी शिजतं पण आणि कमी गॅसवरती मस्त फुलतं पण. तर चला बघू शकता तुम्ही मस्त घट्ट हे झालेलं आहे. कारण आपण वाटीच्या अनुसार पाणी टाकलं तर खूप छान कुरकुरीत होतं, पातलं पण होत नाही, काहीच नाही. तर बघा इथं मी पाऊण वाटी घेतला असेल रवा, त्यामध्ये मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही थोडा वेळ मी झाकण ठेवलं होतं, 2च मिनटं बारीक गॅसवरती झाकण ठेवलं होतं. 2 मिनटाच्या आतच झाकण ठेवलं होतं मी. तर बघा ते आपलं मिश्रण पूर्णपैकी छान तयार झालेलं आहे. आता याला आपल्याला ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे गरम गरमच आपल्याला ताटात टाकायचं आहे. गरमच म्हणजे थोडंसं गरम होतं ते आणि ताटाला मी पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे. आणि हे आपल्याला पूर्ण आता छानपैकी हे पूर्ण व्यवस्थित ताटामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही मस्त आपण ॲड करून घेतलेला आहे ताटामध्ये. तर आता याला आपल्या तेलाचा हात आहे तर आणि गरम आहे खूपच, हे वाफा निघत होतं ह्यामधनं, बघू शकता तुम्ही. तर याला आपल्याला थापून घेतलेला आहे मी गरम गरम पटपट, हाताला चिटकत नाही काही नाही तेलाचा हात असल्यामुळं आणि आपण तेलाची फोडणी दिल्यामुळे ह्याला खूप छान टेस्ट पण येते आणि चिटकत पण नाही, अशा सुळसुळीत छान वड्या निघत आहेत त्या. तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी हे आता मी ते थंड होईपर्यंत मी तोपर्यंत कढईत तेल टाकून घेतलेलं होतं आणि कढईत तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला ह्या तळायच्या आहेत, आता कुरकुरीत छान अशा तळायच्या आहेत. तर बघू शकता आणि जास्त मी तेल वापर करत नाही तेलाचा, कारण की हे तळलेलं तेल आपण कशालाही जास्त वापरू शकत नाही आणि जास्त दिवस राहतही नाही, खराब होतं ते. तर बघा तुम्ही मस्तपैकी मी हे काढून घेतलेलं आहे वड्या. तर तुम्ही बघू शकता रव्याच्या वड्या, आपण शिऱ्याच्या वड्या बनवतो त्या टाईप मी वड्या बनवलेल्या आहे. तर तुम्हाला साईज जशी करायची तशी तुम्ही करू शकता, असं काही नाही, चौकोनी साईज जशी साईज तुम्हाला कट करता येईल तशी. तर बघा तुम्ही मीही तळायला टाकलेल्या आहेत आता वड्या. तर बघा याच्यात काही असे तुटत नाही, काहीच नाही. बघू शकता तुम्ही तेलात एकही वडी तुटलेली नाही किंवा फुटलेली नाही, काहीच नाही, गळालेली पण नाही किंवा तेल खराब होईना असं काहीच नाही. बघा तुम्ही एवढी छान झालेली आहे तुम्ही एक वेळेस बनवली खूप छान बनती ही. तर बघा असा नाश्ता आहे, तर नवीन काहीतरी छान वाटते असं. तर तुम्ही कोणाला गेस्टलाही देऊ शकतात. चला तर आमच्या चॅनलमध्ये